नमस्कार, मी श्वेता शिंदे आणि आज मी फेस आयसिंग किंवा आईस वॉटर फेस डिप विषयी बोलणार आहे. तर मुद्दा पहिला, तुम्हीही रोज चेहऱ्यावर बर्फ लावता का? फेस आयसिंग बद्दलची ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? हा व्हायरल ब्युटी हॅक खरंच काम करतो का? फेस आयसिंग बद्दल लोकांची सर्वात मोठी चूक कोणती? फेस आयसिंग हा गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय ब्युटी ट्रेंड झालेला आहे. अनेक लोकांचा दावा असतो की बर्फ लावल्याने चेहरा गोरा होतो, पोर्स बंद होतात आणि त्वचा चमकदार होते. पण यामागे किती तथ्य आहे, किती गैरसमज आहेत? चेहऱ्यावर बर्फ लावल्याने त्वचा गोरी होते का? पोर्स बंद होतात का? ॲक्ने बरा होतो का? आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला आईस वॉटर फेस डीप खरंच फायदेशीर आहे का? आज आपण फेस आयसिंग बद्दलचे सर्व वैज्ञानिक फॅक्ट्स आणि मिथ समजून घेणार आहोत. मुद्दा दुसरा, फेस आयसिंग म्हणजे काय? तर फेस आयसिंग म्हणजे चेहऱ्यावर बर्फ लावणे. काही लोक आईस क्यूब वापरतात, काही लोक बर्फाच्या पाण्यात चक्क चेहरा बुडवतात. हा ब्युटी ट्रेंड अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स वापरतात. मुद्दा तिसरा, फेस आयसिंग मागचं विज्ञान. चेहऱ्यावर बर्फ किंवा अतिशय थंड पाणी लावल्याने त्वचेखालील रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावतात, ज्याला वॅसोकन्स्ट्रिक्शन म्हणतात. त्यामुळे सूज आणि लालसरपणा कमी दिसतो. नंतर रक्तप्रवाह पुन्हा वाढल्यामुळे त्वचा ताजी आणि चमकदार वाटू शकते. मात्र हा परिणाम बहुतेक वेळा तात्पुरता असतो आणि त्वचेचा रंग, पोर्स किंवा रिंकल्स मध्ये कायमस्वरूपी बदल होत नाही. मुद्दा चौथा, फेस आयसिंगचे खरे फायदे. तर पॉइंट 1, पफीनेस कमी दिसू शकते. सकाळी उठल्यावर चेहरा किंवा डोळ्याखाली सूज असल्यास फेस आयसिंग काही वेळासाठी ती कमी दिसण्यास मदत करू शकते. पॉइंट 2, कुलिंग इफेक्ट मिळतो. गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये त्वचा फ्रेश वाटू शकते. पॉइंट 3, टेम्पररी टाईट लुक. काही वेळासाठी त्वचा टाईट आणि फ्रेश दिसू शकते. पॉइंट 4, वर्कआउट नंतर आराम. व्यायामानंतर चेहऱ्याला थंडावा मिळू शकतो. आता मुद्दा पाचवा, फेस आयसिंग बद्दलचे मोठे मिथ्स. मिथ 1, फेस आयसिंगमुळे त्वचा गोरी होते. हा सर्वात सामान्य गैरसमज आहे. बर्फामुळे, जसं की मी सांगितलं, त्वचेतील रक्तवाहिन्यांवर तात्पुरता परिणाम होतो. त्यामुळे त्वचा काही काळ उजळ दिसू शकते, मात्र त्वचेचा नैसर्गिक रंग बदलत नाही. मिथ 2, पोर्स कायमचे बंद होतात. अनेक लोकांना वाटते की बर्फ लावल्याने पोर्स बंद होतात. प्रत्यक्षात पोर्स हे दरवाजासारखे उघड बंद होत नाहीत. थंडाव्यामुळे ते तात्पुरते लहान दिसू शकतात. मिथ 3, ॲक्ने पूर्णपणे बरे होतात. बर्फामुळे सूज आणि लालसरपणा काही काळासाठी कमी होऊ शकतो. मात्र ॲक्नेचे कारण दूर करण्यासाठी योग्य स्किन केअर आणि उपचारांची गरज असते आणि याकडे लक्ष देण्याची ही गरज आहे. फक्त फेस आयसिंग करणं उपयोगी ठरणार नाही. मिथ 4, रिंकल्स नाहीशा होतात. बर्फामुळे सुरकुत्या कायमच्या जात नाहीत. मिथ 5, फेस आयसिंग हा अँटी एजिंगचा जादुई उपाय आहे. हे चुकीचं आहे. त्यासाठी योग्य स्किन केअर आणि सन प्रोटेक्शन आवश्यक असते. SPF 50 इज बेस्ट फॉर दिस. आता मुद्दा 6, आयसिंग ऑन फेस आणि कोल्ड वॉटर डीप यात काय फरक आहे? आयसिंग ऑन फेस जास्त थंड, कोल्ड वॉटर डीप सौम्य असते. मुद्दा 7, आईस वॉटर फेस डीप बद्दल सत्य. सोशल मीडियावर हा खूप व्हायरल ट्रेंड आहे. चेहरा डायरेक्ट थंड पाण्यात बुडवला जातो. तात्पुरता फ्रेश लुक मिळू शकतो, पण यामुळे त्वचा कायमची बदलत नाही. याचे चमत्कारिक फायदे सिद्ध झालेले नाहीत. तर मुद्दा 8 आहे, ॲक्ने आणि डार्क सर्कलवर फेस आयसिंग. तर ॲक्नेवरती अगोदर सांगते. सूज आणि लालसरपणा काही काळ कमी दिसू शकतो, पण ॲक्नेचे मूळ कारण दूर होत नाही. आणि डार्क सर्कल्स, तर डार्क सर्कल्स वरती कायमचा उपचार नाही. सूज कमी झाल्याने भाग थोडा चांगला दिसू शकतो. मुद्दा 9, फेस आयसिंगचे संभाव्य तोटे. स्किन इरिटेशन आहे. बर्फ थेट त्वचेवर जास्त वेळ लावल्यास इरिटेशन, रेडनेस किंवा आईसबर्न होऊ शकतो. त्यामुळे नेहमी कपड्यात गुंडाळून किंवा मर्यादित वेळेसाठीच वापरावा. मुद्दा 10, फेस आयसिंग योग्य पद्धतीने कसं करावं. तर बर्फ थेट त्वचेवर लावू नका. स्वच्छ कपड्यात किंवा आईस रोलर मध्येच वापरा. एका जागेवर जास्त वेळ ठेवू नका. 30 ते 60 सेकंद पुरेसे असतात. त्रास होत असेल तर लगेच थांबा. फेस आयसिंग किंवा कोल्ड वॉटर डीप नंतरची काळजी. चेहरा हलक्या हाताने टॉवेलने पुसा. अजिबात घासू नका. लगेच चांगले मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून त्वचेतील ओलावा टिकून राहील. त्वचा खूप लाल, जळजळणारी किंवा सुन्न वाटत असल्यास बर्फ लावू नका. बाहेर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन अवश्य लावा.
आईस फेशियल नंतर लगेच गरम पाणी, स्टीम किंवा जोरदार स्क्रबिंग टाळा. बर्फ थेट त्वचेवर खूप वेळ लावू नका. पुढच्या वेळी कापडात गुंडाळून वापरा. संवेदनशील त्वचा असल्यास आठवड्यातून 2-3 वेळापेक्षा जास्त करू नका. मुद्दा 11वा, डर्मेटोलॉजिस्ट काय म्हणतात. फेस आयसिंग हा तात्पुरता कॉस्मेटिक हॅक आहे. काही लोकांना फायदा जाणवू शकतो, पण हे कोणत्याही परिस्थितीत मेडिकल ट्रीटमेंट नाही. निरोगी त्वचेसाठी सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, हेल्दी डाएट, पुरेशी झोप, योग्य स्किन केअर रुटीन अधिक महत्वाचं आहे. फेस आयसिंगमुळे काही तात्पुरते फायदे मिळू शकतात, जसं की सूज कमी दिसणे आणि फ्रेश फील येणे, पण त्वचा गोरी होणे, पोर्स कायमचे बंद होणे किंवा ॲक्ने पूर्ण बरा होणे हे दावे खरे नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया ट्रेंड्सवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैज्ञानिक तथ्य समजून घेणे महत्वाचे आहे. आणि सर्वात महत्वाचं, फेस आयसिंग किंवा कोल्ड वॉटर डीप हा तात्पुरता ताजेपणा किंवा सूज कमी करण्यासाठी आहे. तो स्किन केअरचा पर्याय नाही. तुम्ही फेस आयसिंग करून पाहिलं आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच वैज्ञानिक माहितीवर आधारित कन्स्ट्रक्टिव्ह, प्रोडक्टिव्ह, एज्युकेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.